श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या या स्वामी समर्थ भक्तिधारा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी सेवा जाणून घेणार आहोत. पिवळी मोहरीची अभिमंत्रित सेवा. बऱ्याच स्वामी भक्तांना सेवा करताना अडथळे, आर्थिक ताण, घरात नकारात्मकता वातावरण किंवा कामात सतत अडचणी दिसतात. यावर अतिशय सोपी, सार्थ आणि प्रभावी सेवा म्हणजे पिवळी मोहरी. पण फक्त मोहरी वापरण्यात नाही, तर तिला अभिमंत्रित करणं तितकंच आवश्यक गरजेचं आहे. तर चला ही सेवा कशी करायची ते जाणून घेऊया. स्वामी महाराजांची पूजा, आरती किंवा पारायण चालू असताना स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक छोटी वाटी मोहरीची ठेवा. त्या क्षणी मनात शांत भाव ठेवून म्हणायचं, महाराज, या मोहरीवर तुमचा आशीर्वाद राहू द्या. आमच्या अडचणी, संकट, नजरा आणि नकारात्मकता दूर करा. पारायण 3 दिवस, 7 दिवस, 21 दिवस जे असेल ते संपेपर्यंत मोहरी तिथेच ठेवायची. सांगता झाल्यावर ही मोहरी सेवेसाठी वापरायची. जर सध्या पारायण करायला जमत नसेल तर गुरुवारच्या दिवशी स्वामींची आरती झाल्यानंतर मोहरी ठेवावी आणि पुढच्या दिवशी सेवेसाठी वापरावी. ही मोहरी घरातील नकारात्मकता, नजर, अडथळे दूर करण्यासाठी वापरली जाते. आता याची वापरण्याची पद्धत कशी ते पाहूया. ही अभिमंत्रित मोहरी तुमच्या डोक्याभोवती, शरीराभोवती 3 किंवा 7 वेळा गोल फिरवावी. जसं आपण नजर उतरवतो अगदी त्याप्रमाणे. आणि ही मोहरी एका कागदात बांधून बाहेर जाऊन फेकून द्यावी. फेकताना हे मनात म्हणावे, श्री स्वामी समर्थ, सर्व नकारात्मकता दूर होऊ दे. ही सेवा आपण स्वतःसाठी, परिवारातील सदस्यांसाठी किंवा आपल्या लहान मुलांसाठी त्यांची नजर उतरवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. काय करू नये? मोहरी घरातील कचऱ्यात टाकू नये, पाण्यात टाकू नये. ती घराबाहेर मोकळ्या जागेत टाकावी. लक्षात ठेवा, ही सेवा 8 दिवस किंवा 11 दिवस सातत्याने केली तर अधिक परिणाम दिसतात. मन पूर्ण शांत ठेवून विश्वासाने करा. मोहरीचे उपयोग व फायदे पाहूयात. घरातील नकारात्मकता, नजर दोष काढण्यासाठी याचा उपयोग होतो. संध्याकाळच्या वेळेला घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी मोहरी टाकून द्या. ती स्वतःहून कोरडी किंवा बाजूला होऊ द्या. यामुळे वाईट तरंग दूर होतात आणि घर शांत होतं. आर्थिक स्थिरता आणि बरकत येते. 7 पिवळ्या मोहऱ्या मोजा. त्या लाल कापड्यात बांधून तुमच्या पाकिटामध्ये किंवा घरातील पैशाच्या डब्यात ठेवा. मनात म्हणा, माझ्या घरात नेहमी बरकत राहो. व्यवसाय, दुकान व्यवस्थित चालण्यासाठी दुकान किंवा व्यवसायाच्या मुख्य गल्ल्यात 7 अभिमंत्रित मोहऱ्या लाल कपड्यात बांधून ठेवा. घराची नजर उतरवण्यासाठी सुद्धा मोहरीचा उपयोग केला जातो. शनिवारच्या दिवशी मुख्य दरवाजात उभे राहून हातात थोडी मोहरी घेऊन ती दरवाजाबाहेर टाकून द्या. घरातील वाईट नजर, अडचणी, अडथळे शांतपणे दूर होतात. पिवळी मोहरी, काळे तीळ, साखर हे तिन्ही औदुंबर, पिंपळ, वडाच्या झाडाला संध्याकाळी अर्पण करा. मनातील इच्छा शांतपणे व्यक्त करा. लक्ष्मी कृपा आपोआप वाढते. मुख्य गोष्टी या लक्षात ठेवा. सेवा करताना शंका नको. फक्त विश्वास, साधेपणा आणि भावना हव्यात. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात बदल घडतोच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.